करायची. साहेब, आपण मुख्यमंत्री असताना पहिला प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आला, त्यावेळेस विरोध झाला. एनसीडीसीने सांगितलं की असे बारके कारखाने चालणार नाहीत. पण त्या आपल्या काळामध्ये साहेब 12 कारखाने आपण 1250 टनाचे आपण घेतले. मी सहकार मंत्री म्हणून साहेब आपल्याला आश्वासित करू इच्छितो, त्या 12 पैकी 10 कारखाने 6 वर्षामध्ये साहेब कर्जमुक्त झाले आणि त्या कर्जमुक्तीमधला हा सुद्धा एक कारखाना. म्हणजे सरकारचं भाग भांडवल सुद्धा आणि शेअर कॅपिटल सगळं आपण या ठिकाणी परत दिलेलं आहे. सांगण्याचा उद्देश असा आहे की आता येणारं सहकारामधलं नेतृत्व हे अतिशय पारदर्शीपणानं दृष्टी ठेवून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या विकासाकरता आपल्याला काम करायचंय. ही दृष्टी घेऊन आज अशा प्रकारचं काम या ठिकाणी चाललेलं आहे. मांजरा सहकारी साखर कारखान्याला 25 वर्ष होत आहेत. मी आपल्या सर्वांना सांगेल, एक नवी योजना आपण रौप्य महोत्सवाच्या वर्षाच्या निमित्तानं साहेब आपण तयार करा. या राज्याला खऱ्या अर्थानं आदर्श सहकार सांगण्याच्या संदर्भातली आज नितांत गरज आहे. आणि मग सभासदांना कामगारांच्या करता विम्याची पॉलिसी असेल, किंबहुना नवीन कोजनरेशनची पॉलिसी असेल, किंबहुना नवीन शैक्षणिक संकुल उभा करण्याची पॉलिसी असेल, किंवा मल्टीप्लेक्स शुगर इंडस्ट्रीचा कॉम्प्लेक्स उभा करण्याची संकल्पना असेल, किंवा मॉडेल ऍक्ट मध्ये काय बदल करून आपल्याला काय धोरणात्मक निर्णय घेण्याची भूमिका असेल, या सगळ्या प्रश्नामध्ये मला असं वाटतं हा लातूर पॅटर्न आपल्याला पुढे घेण्याची आवश्यकता आहे. आणि तीच भूमिका पुढच्या काळामध्ये सुद्धा आपण निश्चितपणाने करू. आज मुख्यमंत्री साहेब इथं आलेले आहेत, देशमुख साहेब इथं आलेले आहेत. वारंवार भाषणामध्ये मी सांगतो, एक्सपोर्टवरची बंदी, साखरेवरची आणि कांद्याची एक्सपोर्टची बंदी साहेब एवढी उठवण्याचा प्रयत्न आपण करा. समोर बसलेल्या शेतकऱ्याला आपल्याला अधिकचा भाव देण्याकरता म्हणून हा प्रयत्न करण्याची नितांत आवश्यकता आहे. एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि आम्ही देशमुख यांच्यासारखं एक नेतृत्व आपल्याला प्राप्त झालेलं आहे. सर्वांना बरोबर घेऊन जाणारा एक तरुण नेता विधायक दृष्टिकोनातून कामाला आल्यानंतर काय करू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतं. या सगळ्या प्रकल्पाला मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय नामदार श्रीमान विलासरावजी देशमुख आपले मार्गदर्शन करतील. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि ज्यांच्या शुभास्ते या कोजनरेशनचं उद्घाटन झालं ते राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराजजी चव्हाण, राज्याचे सहकार मंत्री श्रीयुत हर्षवर्धनजी पाटील, आपले पालकमंत्री श्री सतेज उर्फ बंटी पाटील, आपले खासदार जयंतरावजी, कारखान्याचे चेअरमन आमदार अमित देशमुख, आपले आमदार वैजनाथराव शिंदे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲडव्होकेट बेदरे, भेल संस्थेचे संचालक आणि साक्षरता परिषदेचे अध्यक्ष ॲडव्होकेट झंवर, कारखान्याचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, कारखान्याचे सर्व संचालक, कारखान्याचे एमडी श्री बोखारे, व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित शेतकरी सभासद आणि इतर सर्व प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार मित्र, बंधू भगिनी. वेळ अतिशय कमी आहे कारण मुख्यमंत्री महोदयांना पुढे बीडला जायचं आहे आणि मी तर नेहमीच आपल्यासमोर बोलत आलेले आहो. आपल्याला मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकायचं आहे. मी प्रथम त्यांचं या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. तर मुख्यमंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदा आपल्या जिल्ह्यामध्ये येत आहेत आणि दोन्ही कार्यक्रम साखरेचे आहेत. जागृतीचं त्याने उद्घाटन केलं, कोळी साखर कारखाना, आणि इथे आले त्यामुळं त्यांचं येणं म्हणजे आमच्या जिल्ह्याची एक साखर पेरणी आहे असं जर मी म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही आहे. मला अतिशय आनंद आहे की विकास आता मांजराला मागं